तुमच्याही मुलांना दिवाळीच्या सुट्ट्या लागलेत आणि तुम्हाला फराळ बनवायचंय, पण मुलांना कशात गुंतवावं हे कळत नाहीये, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। नमस्कार, मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या YouTube चॅनल शीतल्स कॉर्नर मध्ये। आज आपण बघणार आहोत 2 रुपयाच्या कार्ड पेपर पासून कसा बनवायचा आकाशकंदील। यासाठी लागणारं साहित्य ही अगदी साधं सिंपल आहे, जे तुम्हाला इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होईल आणि खरं तर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर ते तुमच्या घरातही अवेलेबल होईल। यासाठी आपल्याला लागणार आहेत अशा छोट्या आकाराचे कार्डशीट पेपर। हा साधारण 2 रुपयाला एक पेपर मिळतो। आपल्याला एका आकाशकंदिलासाठी 2 रंगाचे पेपर लागणार आहेत, त्यामुळे मी हे 2 कलर सिलेक्ट करते। ह्या 2 रंगांच्या पेपर मधून आपल्याला 2 आकाशकंदील बनवता येणार आहेत। याचाच अर्थ फक्त 2 रुपये आपण एक आकाशकंदील बनवणार आहोत। येस, आणि तो कसा, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरू करूया। सगळ्यात अगोदर दोन्हीही कार्डशीट पेपर एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्या। त्यानंतर या कार्डशीट पेपरना 3 फोल्ड मध्ये फोल्ड करून घ्या। यापैकी 2 फोल्ड हे एकाच रुंदीचे, तर एक फोल्ड हा पहिल्या दोघांपेक्षा थोडासा उंचीला लहान असेल। अशा पद्धतीने मी पेपर 2 वेळा फोल्ड करून घेतले। आणि तुम्ही बघू शकता खालच्या फोल्डपेक्षा वरचा फोल्ड हा लहान आहे। ह्या छोट्या पार्टचा उपयोग हा आपण आतमध्ये टाकण्यासाठी करणार आहे, जेणेकरून आपला कंदील हा 3D कंदील तयार होईल। आता या दोनही लाईन्स वरती कातरच्या सहाय्याने कट करून घ्या। यासाठी तुम्ही तुमच्या पालकांचीही मदत घेऊ शकता। आता मी पेपर दोन्ही लाईन्स वरती कट करून घेतले आहेत। आपल्याला या ठिकाणी 6 पेपर्सचे तुकडे मिळतील, 2 एका रुंदीचे आणि 2 थोडा लहान रुंदीचे। आता लहान रुंदीचा जो पेपर आहे त्याच्यापेक्षा मोठ्या साईजचा त्याच रंगाचा एक पेपर आणि मोठ्या साईजचा अपोजिट रंगाचा एक पेपर, अशा पेपर्सचे आपल्याला 2 पार्ट्स करायचे आहेत। आता सगळ्यात अगोदर मी हा निळ्या रंगाचा पेपर कट करणार आहे। यासाठी सगळ्यात अगोदर हा पेपर मधोमध व्यवस्थित दुमडून घ्यायचा व याच्या दोन्ही टोकांना 1-1 सेंटीमीटर इतकं अंतर ठेवून हा अजून एकदा फोल्ड करायचा। आता खालपासून ते आपण 1 सेंटीमीटर पर्यंत जिथपर्यंत दुमडलं आहे फक्त तिथपर्यंतच साधारण एक अर्धा सेंटीमीटर अंतर सोडून त्याच्यावर पुन्हा एकदा लाईन्स कट करून घ्यायच्या। तुम्ही या लाईन्स अंदाजेही कट करू शकता किंवा पेन्सिल व पट्टी यांचा वापर करून अगोदर उभ्या लाईन करूनही कट करू शकता। आपण जे 1 सेंटीमीटर वरती दुमडलं आहे तिथे कट करायचं नाही, त्याच्या खालपर्यंतच फक्त कट करायचं आहे, जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे। त्यानंतर थोड्या थोड्या अंतरावर अशा पद्धतीने कट करून घ्या। त्यानंतर हा फोल्ड केलेला पेपर व्यवस्थित उघडून घ्या। तुम्हाला अशा पद्धतीने आकाशकंदिलाचा वरचा भाग मिळेल। आता हा पेपर निळा आहे, त्यामुळे याच्या आत घालण्यासाठी मी गुलाबी रंगाचा पेपर घेणार आहे, जो आपण कमी उंचीचा निवडला होता तो पेपर। आता याच्या खालती अशा प्रकारे गुलाबीच पेपरच्या झुरमुळ्या येतील। हाही पेपर मध्ये फोल्ड करून घ्यायचा व एका साईडनी 1 सेंटीमीटर अजून एकदा फोल्ड करायचा। मघाच्या प्रमाणेच आपल्याला खालपासून कट करायचं आहे, परंतु वरती जे 1 सेंटीमीटर आपण दुमडलं होतं तिथं कटिंग करायचं नाही, फक्त तिथपर्यंत न्यायचं आहे, म्हणजे वरचा भाग हा आपल्याला चिकटवण्यासाठी उपयोगी पडेल।
अशा पद्धतीने आपल्याला खालच्या झुरमुळ्याही मिळतील। आता जो छोटा पेपर होता त्याच्यावर दोन्ही बाजूने अशा प्रकारे फेविकॉल लावून घ्या। त्याचबरोबर जो निळा पेपर होता जो आपण वरून लावणार आहोत त्यालाही दोन्ही बाजूने फेविकॉल लावून घ्या व हे दोन्ही पेपर एकमेकांवरती ठेवून व्यवस्थित चिकटवून घ्या। आता हे दोन्ही पेपर गोल करून घ्या। पेपर्सच्या एका तोंडाच्या साईडनी थोडंसं ओपन करून तिथे फेविकॉल लावून दोन्ही पेपर्सची तोंड ही एकमेकांना चिकटवून घ्या जेणेकरून त्याला पूर्ण गोल आकार येईल। आता कुठल्याही एका साईडला फेविकॉल लावा व त्यावरती आपण केलेल्या झुरमुळ्या चिकटवून घ्या। झुरमुळ्यांची ही तोंड एकावरती एक ठेवून व्यवस्थित फेविकॉलने चिकटवून घ्या। आता 1-2 मिनिटांसाठी फेविकॉल सुकू द्या। खालती आपण ज्या झुरमुळ्या बनवल्या होत्या त्यांना हळूवारपणे अशा प्रकारे प्रेस करा जेणेकरून त्या थोड्याशा फुलल्यासारख्या दिसतील। आता कंदिलाला 2 होल करून घ्या। तुम्ही यासाठी सुईचा किंवा सेफ्टी पिनचा वापर करू शकता। आता या होलांमधून एक दोरा व्यवस्थित आरपार टाकून घ्या व आतल्या साईडने त्याला अशा प्रकारे गाठ मारून घ्या। तयार आहे छोटासा आकाशकंदील। आणि तयार आहे फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये बनणारा असं सुंदरचा आकाशकंदील। अशा पद्धतीने मी दोन्ही कॉम्बिनेशन्स वापरून कंदील तयार केले आहेत। तुम्ही अशा पद्धतीचे वेगवेगळे कॉम्बिनेशनही वापरू शकता। जसं मी इथं येलो आणि ऑरेंज कॉम्बिनेशन वापरला आहे, त्याचाच कॉन्ट्रास्ट ऑरेंज आणि येलोचा हा कंदील आहे। त्यानंतर इथं येलो सोबत ग्रीन कॉम्बिनेशन वापरला आहे। सो तुम्ही अशी वेगवेगळे कॉम्बिनेशन वापरू शकता, ब्ल्यू सोबत ऑरेंज, ब्ल्यू सोबत येलो, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा। सो तुम्ही सुद्धा यंदा असे छान छान इको फ्रेंडली कंदील बनवा आणि दिवाळीसाठी तुमच्या घराला छान रेडी करा। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज। स्टे ट्यून्ड।